नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर जग तुम्हाला कधीच मोठं म्हणणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःची किंमत कशी वाढवायची आणि स्वतःची किंमत स्वतः कशी ठरवायची हे सांगणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला 6 पॉईंट देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी बघा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले यूट्यूब चॅनल गुप्त चाणक्यनीतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पॉईंट 1, स्वतःची किंमत स्वतः ठरवा. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्ही स्वतःला कमी समजाल तर जगही तुम्हाला कधीच मोठं मानणार नाही. लोक तुमच्याशी तसं वागतात जसं तुम्ही स्वतःबद्दल विचार करता, बरोबर आहे. म्हणून रोज स्वतःला सांगा की मी व्हॅल्युएबल आहे. आता पॉईंट नंबर 2, नो म्हणायला शिका. हो मित्रांनो, नाही म्हणायला शिकायला तुम्हाला आलंच पाहिजे. मित्रांनो, सगळ्याला खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःला हरवत असतो आणि जेव्हा गरज असेल तेव्हा नाही म्हणायला तुम्ही शिका, कारण तिथं तुमचं नो नाही, तिथे तुमची व्हॅल्यू नाही. आता मित्रांनो, पॉईंट नंबर 3, तुमचा वेळ महत्त्वाचा. मित्रांनो, तुमचा वेळ म्हणजे तुमची संपत्ती आहे. प्रत्येकासाठी कधीच अवेलेबल राहू नका. बिझी राहा, प्रोडक्टिव्ह राहा. लोकांना वाटलं पाहिजे की हा व्यक्ती खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आता पॉईंट नंबर 4, स्किल्स वाढवा. मित्रांनो, जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू वाढवायची असेल तर तुमच्याकडे काहीतरी स्पेशल असलं पाहिजे. नवीन स्किल्स शिका, नॉलेज वाढवा, कारण व्हॅल्यू येते तुमच्या ॲबिलिटीमुळे. आता मित्रांनो, नंबर 5, सेल्फ रिस्पेक्ट ठेवा. मित्रांनो, कोणी तुमच्याशी चुकीचं वागत असेल तर शांत राहू नका. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जगा, कारण जिथे सेल्फ रिस्पेक्ट नाही तिथे व्हॅल्यू नाही. आणि मित्रांनो, आता शेवटचा पॉईंट, सगळ्यांना खुश ठेवू नका. मित्रांनो, एक सत्य लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. म्हणून स्वतःवर फोकस करा. जे तुमची व्हॅल्यू ओळखतात त्यांच्यासोबतच राहा. मित्रांनो, तुमची किंमत कोणी ठरवत नाही, ती तुम्हाला स्वतःला ठरवता यायला पाहिजे. आजपासून या 6 गोष्टी फॉलो करा आणि बघा काही दिवसात तुमचं आयुष्य कसं बदलतं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत